गोडाचा मऊ लुसलुशीत शिरा बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये 1 वाटी रवा टाकायचा, कोरडा भाजायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये पाऊण वाटी तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते पण आता छान असं भाजून घ्यायचं आहे। तर अगदी छान असं याला 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर एका छोट्याशा पातेल्यामध्ये मी 1 वाटी दूध 2 वाट्या पाणी टाकून घेणार आहे। तुम्ही हवं असेल तर 3 वाट्या दूध किंवा 3 वाट्या पाणी देखील वापरू शकता। त्याचमध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची, थोडेसे केसर टाकायचे आणि छान उकळवून घ्यायचं आहे। आता इथे रवा पण छान आपला भाजत आलेला आहे, तूप बऱ्यापैकी पातळ झालेला आहे। आता इथे अजून थोडासा छान रंग आल्यानंतर ना यामध्ये आता जे दूध पाण्याचं मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं आहे। तर हळूहळू टाकायचं आहे, नाहीतर संपूर्ण अंगावर शिंतोडे उडू शकतात। त्यामुळे हळूहळू 2 बॅचमध्ये मी टाकून घेतलेलं आहे सर्व मिश्रण। आता यामध्ये आवडीप्रमाणे काजू बदाम आणि वेलची पावडर टाकायची, झाकण लावून छान वाफ द्यायची। तर इथं अगदी मस्त झटपट तयार होणारा मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे। नक्की एकदा करून बघा।